नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. दिवस 141वा मुलांशी गप्पा आणि सहज शिक्षण यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अभ्यासाचा घटक जो आहे, जो आपल्या शिष्यवृत्तीमध्ये आहे, पाठ्यपुस्तकात आहे, जो 4थी-5वी पासून सुरू होतो, तो पुढे 10वी पर्यंत आपला पिच्छा सोडत नाही. असा एक घटक. त्यातला पहिला घटक आपला झालेला आहे अपूर्णांक. व्यवहारी अपूर्णांकामध्ये समछेद अपूर्णांक असेल, भिन्नछेद अपूर्णांक असेल, गुणाकार असेल, त्यांची बेरीज असेल, त्यांची वजाबाकी असेल, त्यांचा भागाकार असेल, व्यस्तरूप असेल, या गोष्टी आपण पहिल्या 2 भागामध्ये आपण पाहिलेल्या आहेत. त्याच्या पुढील भाग जो आहे अपूर्णांकावर आधारित, तो म्हणजे दशांश अपूर्णांक. याची आपल्याला आज थोडक्यात माहिती घ्यायची. तर चला तर मग पाहूयात दशांश अपूर्णांक कशाला म्हणतात आणि दशांश अपूर्णांक म्हणजे काय. पहिल्यांदा आपण प्राथमिक स्तरावरची माहिती सगळी घेत असतो. आता तुमच्यापैकी आम्ही काही संख्या लिहितोय, आम्ही सांगतो त्यांना फक्त पहा या ठिकाणी आलं आणि सांगेल तुम्हाला. आता मोबाईल आताच येते. या ठिकाणी 4 संख्या लिहिलेल्या आहेत. तर पहिल्यांदा आज पहिल्यांदा जे नवीन विद्यार्थी जॉईन झालेले, आता माझ्या समोरचं नाव नाही, तुम्हाला जे वाटते की आज मी पहिल्यांदा आज जॉईन झालोय, त्यांनी आपला माईक आणि व्हिडिओ चालू करायचा आणि त्यांनी सांगण्याचा प्रयत्न करायचा या संख्येला कसं वाचायचं. या 4 वेगवेगळ्या संख्या दिलेल्या आहेत. या संख्यांना कसं वाचायचं अगोदर आपण वाचून पाहूया. नाही जमलं तर आपण आहोत काळजी करायची. चुकलं मुळीच काळजी नाही या ठिकाणी. चुकीतून आपल्याला पुढे शिकायचं. तर कोण सांगेल नवीन पैकी? सर मी. नाव सांग मॅडम. व्हिडिओ चालू करायचा. 1 मिनिट सर. व्हिडिओचं बटन चालू करायचं. सर माझं नाव दुर्गेश्वरी. ओके. कुठली शाळा बेटा तुझी? डमडरे सरांच्या वर्गातली. ओके 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 जिल्हा ठीक परिषद. ओके ठीक आहे पुण्याहून. तर आता याचं वाचन कसं करायचं? 3.04. ओके ठीक आहे. आता मी आता थोडस दुसरीकडे जात आहे. करण शिंदे. ठीक आहे, तुझं चुकलेलं नाही, बरोबर आहे. करण तू काय वाचलं बरं याला? करण शिंदे. करण शिंदे नसेल तर इतर समृद्धी. आता ज्यांचं झालं, ज्यांचं विचारणं झालं, त्यांनी आपला लागलीच व्हिडिओ बंद करायचा. व्हिडिओ आणि ऑडिओ लागलीच बंद करायचं. संधी मिळाली की पटकन चालू करायचं. समृद्धी किंवा समर्थ. हॅलो. हा हा सांगू शकता. महेश तू कसं वाचणार? 16.001. 16.001. बर ठीक आहे. हा काही हरकत नाही. त्याच्यानंतर आर्यन तू कसं म्हणणार बरं या संख्येला? 18.81. हँड्रेड मला दिसत नाही. हा पृथ्वीराज आहे. ओके. हा आर्यनच्या नंतर पृथ्वीराज सांगेल. सर कोणतं? हा हे बघ ना माझं बोट कुठे? 18.81. बरं ठीक आहे. महानोदरत हा पृथ्वीराज सांगेल आता. 15.1. आता करण वाघबड तुझा आवाज येतो का बघ बरं व्यवस्थित? हा सर येतोय का? हा येतोय. आता तू सांग बरं मला की संख्या या 3 क्रमांकाची संख्या कसं वाचणार? 16/001. छेद. 16/.
बर ठीक आहे. नाही 16 ठीक आहे ठीक आहे, काय हरकत नाही, लक्षात घ्या. आता ज्यांनी वाचलं सुरुवातीला दोघेतरी या विद्यार्थ्यांना वाचलं, एक लक्षात घ्या, आपण अंक कसे म्हणतोय. तुम्ही काय म्हणला, 3.04, 16.001, 18.81 आणि 15.1 याला आपण पॉइंट म्हणतोय आणि अंक मराठीत सांगतो. हे झाली खिचडी. जर आपण पॉइंट इंग्रजी शब्द वाचत असेल तर मला अंक सुद्धा सगळे इंग्रजीत सांगावे लागतील. 18.81 पॉइंट इंग्रजी उच्चार झाला आणि 18 मराठी उच्चार झाला, देवनागरी. मग तुम्ही देवनागरी वाचत असाल तर तुम्हाला पॉइंट म्हणता येणार नाही, हे ध्यानात ठेवा. जर तुम्हाला पॉइंट म्हणायचंय तर 3.04 असं वाचावं लागेल. 16 पॉइंट आणि महेश तुला लक्षात ठेवायचं, किती झिरो आले डबल ट्रिपल ट्रिपल असं म्हणलं तसं चुकूनही वाचायचं नाही. बऱ्याचदा कसं वाचलं जातं सांगते मी. इथं 18.81 नाही, हा 81 आता पूर्ण अंक नाही, हा अपूर्णांक आहे आणि दशांशच्या पुढेची किंमत आता फार कमी झालेली आहे. कितीनं कमी झाली ती कशी ओळखायची तेच आज पाहणार आहोत. म्हणून पहिल्यांदा आपण पाहिलं पाहिजे, मला जो घटक घ्यायचा तुम्हाला वाचता येतो. मला जो प्रश्न दिलाय तो प्रश्न मला समजतो. तो जर प्रश्न मला वाचता येत असेल तर मला पुढे जमेल. कारण 16 अंश वापरतो. अंश आणि छेद हे फक्त व्यवहारी अपूर्णांकात येतं. जिथं आपल्याला 16 आणि समजा एक उदाहरणार्थ 16 अंश छेद 25 अशी जर ही आडवी रेषा असेल तरच आपण अंश आणि छेद म्हणू शकतो, अन्यथा म्हणू शकत नाही. जर याच्या पुढे एखादी संख्या असेल या ठिकाणी, समजा या ठिकाणी दिलेली संख्या एखादी कुठलीतरी वेगळी आहे इथं, तर 2.16 अंश छेद 25 म्हणजे या ठिकाणी हा पूर्णांक आहे, हा अपूर्णांक आहे. याचे वाचन आपण केलं, यावरील क्रिया घेतल्या, याच्या बेरजा घेतल्या, याच्यातील वजाबाकी घेतली, याचं लेखनही घेतलं. हे झाले अपूर्णांकाचा एक पहिला घटक. अपूर्णांकामधला दुसरा घटक आहे तो अतिशय महत्वाचा, जो दशांश अपूर्णांक. आम्हाला सुद्धा अगदी 10.5वी पर्यंत अवघड वाटला. तुम्ही असा कोणता वर्ग की 10.5वी 9वी पर्यंत तेवढा विशेष समजला नाही, होतं 7वी पासून. 9वीला तेवढं समजलं नाही. 10वीचं प्रथम सत्र संपत आलं आणि त्यानंतर आम्हाला बक्षीस सरांनी, आमचे मुख्याध्यापक होते, आता नाही ते, बक्षीस सर होते आम्हाला मुख्याध्यापक. त्यांनी रसायनशास्त्र सगळ्यात आम्हाला अवघड विषय वाटणारा रसायनशास्त्र आणि गणित याच्या काही क्लुप्त्या त्यांनी शिकवल्या. खूप हातोटी होती सरांची आणि त्या राहिलेल्या 6 महिन्यामध्ये त्यांनी शिकवलं, 4 ते 6 महिन्यामध्ये, ते आजही चिरस्मरणात आहे. म्हणजे जे मागे कितीतरी वर्ष समजलं नाही याचा अर्थ आम्ही त्याचा भाऊ करून घेतला. नको आपल्याला जमत नाही, नको आपल्याला जमत नाही आणि दूर करून टाकला. आणि तो घटक आमच्यापासून खूप दूर गेला. परंतु त्या सरांनी मात्र इतके छान पद्धतीने शिकून सांगितलं आम्हाला की कधीच विसरू शकत नाही. आणि मग नंतर लक्षात आलं, या हे किती सोपं होतं आपल्यासाठी. नाहीतर याच्या बेरीज याच्या वजाबाकी करताना जमल्याच नाही आम्हाला. 9वी पर्यंत जमले नाही, मला जमले. स्पष्ट सांगतो का, त्याच्यातील काही बारकावे जे होते गुरुजींनी आपल्याला समजून सांगितले असेल. आम्हाला धारासुरकर मॅडम होत्या, रत्नाळकर मॅडम होत्या, त्यांनी त्यांच्या परिणाम खूप समजावून सांगितले. पण का कुणास ठाऊक लक्ष नव्हतं, किंवा सुरुवातीलाच आम्ही लक्ष केलं की नाही इकडे हे खूप अवघड घटक आहे आणि मग आम्ही थोडंसं मागे मागे गेलो त्याच्यापासून आणि तो घटक आमच्यापर्यंत आलाच. त्यांनी जीव तोडून शिकवलं. मी शिकवलं नाही म्हणत नाही, मी माझ्या गुरुजींना कधीच दोष देत नाही. त्यांनी शिकवलं नाही असं नाही, शिकवलं, आम्ही कमी पडलो. पण नंतर 3-4 महिन्यामध्ये लक्षात, अरे यार हे तर किती सोपं आहे. आणि म्हणून तुम्हाला सांगतोय, आज तुमचं चुकलं हरकत नाही, पण भीती बाळगायची नाही, फार सोपं आहे. याच्यावरच्या बेरीज वजाबाकी करताना खूप चुकते, पण काही गोष्टी, 1-2-3 गोष्टीच फक्त लक्षात ठेवायच्या. त्या काय त्या आपण पाहणार. तर या ठिकाणी पहिली गोष्ट लक्षात ठेवायची वाचनाची. जोपर्यंत वाचनच येणार नाही तोपर्यंत पुढच्या गोष्टी जमणार नाही.
तर या ठिकाणी वाचन आपल्याला सगळ्यात महत्वाचं आहे. मग वाचन करताना काय, जर आपण मराठीत वाचत असू तर याला वाचताना दशांश चिन्ह किंवा दशांश असा उच्चार करून पुढे वाचायचं. म्हणजे 3.04 किंवा 3.04 इथं महेशनं वाचलेल्या पद्धतीमध्ये नकोय. तिथं 00, 000, 11, 111 नाही. तिथं डबल ट्रिपल इंग्रजी शब्द नकोय आपल्याला माहिती आहे. थोडंसं प्रत्येकाने लक्षात, महेशची चूक झाली किंवा महेशनं वाचताना जे केले गडबड ती आता इतरांची कोणाची भूल नाही, कारण एकाची चूक झाली तर ती आपल्याला इतरांना सुद्धा ती आपल्याला सर्वांसाठी ती सूचना आहे. मग 16.001 किंवा 16.001 किंवा दुर्गेश्वरीने सांगितलं त्या पद्धतीत जायचं असेल 16.001 या 3 पद्धतीमध्ये आपल्याला जावं लागेल. आता नक्की वाचता येईल, आता अडचण येणार नाही, नक्की सहज तुम्ही आता वाचा. 15.1 15.1 15.1 18.81 18.81 18.81 आता मला सांगा महेश, तुला वाटतं का त्याच्यामध्ये काही वाचण्यासाठी काही अवघड आहे? महारुद्र तुला वाटतं का? हा महारुद्र तुला वाटतं का बरं याच्यामध्ये काही अवघड आहे खूप? नाही सर. ओके, आता तुम्हाला सहज जमेल. आणि म्हणून म्हणलं एकदा वाचनाची आपली भीती निघून गेली ना, मग कोणतंही पुस्तक द्या, कोणतीही पोथी द्या, काही द्या, आपण सहज वाचतो. आणि जर वाचता येणं गेलं की मनात भीती राहते. अरे बापरे, पाहुणे आले, घरात पेपर आहे ते, अरे बाळा इकडे बरं ते वाचून दाखव. तो मुलं बाहेरच पडून त्यांच्यासमोर येतच नाही, कारण त्याला माहित आहे ते जर एखादं पुस्तक घेऊन बसले असते, बाबाकडे एखादं पुस्तक आहे, आई काहीतरी पेपर घेऊन बसली, काका मामा कुठेतरी पाहुणे आलेले आहेत, ते पुस्तक घेऊन बसलेत आणि अरे रमेश इकडे, हा हे वाच बरं. आता येईच ना, थांबवल का तू जवळ? नाही थांबणार, तू त्यांच्यापासून दूर जातो. कारण एक तर पाहुण्यांनी वाचायला लावलं, नाही आलं तर घरच्यांच्या नंतर शिवा खाव्या लागतील. हेच शिकवलं का तुला? काय करायला तू दिवे लावायला असतात, हेही आपल्याला त्या ठिकाणी बोलल्या जातं. आणि मग म्हणून पहिल्यांदा आपल्याला वाचता आलंच पाहिजे. श्रवण तर माहित झालं आपल्याला, ऐकता येतं, नंतर बोलता येतं आणि वाचता आलंच पाहिजे. श्रवण, भाषण, वाचन, लेखन हे जे LSRW आहेत हे आपल्याला जमल्याशिवाय आपल्याला पुढे काहीही जमत नाही. अतिशय महत्वाचा घटक म्हणून वाचनापासून आता पुढे आपल्याला, कारण आपण याच्यापर्यंत आलेले आहोत, पण त्याच्यामुळे आता आपल्याला श्रवण आणि भाषण भेटते. आता पहा, हे झालं तुम्हाला वाचता आलं. आता समर्थ आपल्यासोबत आहे, मी समर्थला एक संख्या देतोय. समर्थ तुला ती संख्या वाचायची आहे. शून्य 891. कोणता समर्थ होता बरं? कारण आपल्याकडे समर्थ 3 आहे. आता वाचन केलेला कोणता समर्थ आहे? समर्थ पोळ. समर्थ पोळ होता, ठीक आहे. बरं, आता कारवाडीचा समर्थ कोणता आहे बरं सोबत? देवगुंडे किंवा हाके? ओके, चल समर्थ देवगुंडे तू वाचन करा. 0.0. आता आलास का अगोदरपासून होता? नाही सर, थोड्या वेळा खाली चालतो. ओके, ठीक आहे, काही हरकत नाही. चला मग मला वाटतं दुसरं आपल्या सोबत अगोदरपासून कोण होतं बरं? सर मी सांगू? बरं बरं सर.
0.00891. व्हेरी गुड. येस, यू आर करेक्ट. आणखी एक जण. आता हिनं पॉइंट सांगितलं, आता पॉइंट सोडून दुसरे. मी सांगू. हे बघा, मी नकोय. एक मिनिट. हा, आता महारुद्र सांगेल. हा सर. हा, आता वाचन याचं वाचन कसं करणार? 0.00891. शाबाश, आलं लक्षात. म्हणजे आता जे उशिरा विद्यार्थी आलेत, मुद्दाम त्याला सांगितलं, मी त्यांचं नाव त्याच्यासाठीच घेतलं. मी पाहिलं जॉईन म्हणून थोडं उशिरा त्यांचं नाव आलं, म्हणून त्यांच्यापर्यंत हा मेसेज आपला पोहोचलेला नव्हता, म्हणून मुद्दाम त्यांचं नाव घेतलं. तर समर्थ, दोन्ही तिन्ही समर्थ आणि आता उशिरा जॉईन झालेले. लक्षात ठेवा, जेव्हा आपल्याला दशांशची गणित विचारले जातात तेव्हा आपण 0.00891 इंग्रजी पॉइंट हा इंग्रजी शब्द आहे, तर पूर्ण अंक सुद्धा इंग्रजीमध्येच घ्या. जर आपल्याला मराठीमध्ये वाचायचंय तर 0.00891 हा 891 नाही. साध्या भाषेमध्ये ही चिल्लर आहे आणि हा रुपया आहे. 10 रुपये, 5 रुपये, 1 रुपये आपण म्हणतो, पण बाकीचे जे असतात ते पैसे असतात. चिल्लर अगदी खुर्दा ज्याला म्हणतो, तर याला पूर्ण नाही वाचायचं, मला चिल्लर एक मोजायचं. 891 किती असो. आता हे झालं वाचनाच्या बाबतीमध्ये. समजा तुम्हाला आता काही जणांपैकी, तुमच्यापैकी जर कुणाला वाचनाची अडचण असेल, या दशांश चिन्हाच्या वाचनाची, म्हणजे 3 प्रकारे वाचन. आणखी एक उदाहरण सांगतो मी. तीन प्रकारे वाचन करायचे. एक इंग्रजीमध्ये 105 म्हणतो किंवा 105. दोन प्रकारे वाचन करतो आपण. जर शून्य शतकाच्या ठिकाणी इथं दशक जर शून्य आलेला असेल तर त्याला आपण नॉट म्हणतो. 105.5 PSG काय टाकलेलं आहे? अक्षर टाकले. एक तर याला आपण 105.501. दुसरं 105 दशांश चिन्ह 501 किंवा 105.501 किंवा 105.501. अशा पद्धतीने आपल्याला त्याचं वाचन करायचं आहे. म्हणजे याचं वाचन करताना आपल्याला लक्षात ठेवायचंय की दशांशच्या नंतर येणारे अंक हे एक एक अंक वाचायचे. पहिली महत्वाची अट. इंग्रजीमध्ये याला पॉइंट म्हणायचं असेल तर पूर्ण संख्या इंग्रजीत वाचा. तसं तर पॉइंट म्हणजे बिंदू. म्हणून इथं शक्यतो आपल्याला दशांश म्हणून घ्यायचे तर दशांश म्हणूनच वापर. आता हे झालं दशांश. मग वापरताना एक वाक्य तुम्ही लिहून घ्या वाटल्यास. मी या 3चं एक लिहून देतोय. 3.04 जो आहे त्याचं वाचन कसं करायचं, मग बाकी तुमच्या मनाने संख्या घ्या आणि तुम्ही तुमच्या पद्धतीने दिलेल्या संख्येचं वाचन तुमच्या समोर तुम्ही लिहा. याला आपण लिहिताना 3 दशांश 0.4. इथं 3 सुद्धा तुम्ही अंकातला जो आहे तो अक्षरातच पूर्ण घेऊ शकता. 3.04 किंवा 3 दशांश चिन्ह. इथं चिन्ह सुद्धा शब्द लिहू शकतो आपण. आपल्या शिष्यवृत्तीच्या पुस्तकामध्ये दशांश चिन्ह असा शब्दाचा उल्लेख आहे. 3 दशांश चिन्ह 0.4. अशा पद्धतीने आपण याचं वाचन करायचं. काही शब्दामध्ये लिहायचं, त्याचं अंकामध्ये उत्तर तयार करायचं. काही अंक लिहायचे, त्याचं शब्दामध्ये आपण वाचन करायचं. अशा पद्धतीने आपण जर केला तर तुम्हाला दशांश अपूर्णांकाचे वाचनाची कुठलीही अडचण येणार नाही. यानंतर
हे झालं फक्त वाचन कसं करायचं. आता आपल्याला दशांश नेमकं कसा असतोय, कशासाठी वापर करायचा आहे, हा थोडक्यात घटक पाहायचा. म्हणजे नेमकं काय, शेवटी काय असते, म्हणजे काय. आता म्हणजे तर वाघाचे म्हणजे सर्वत्र नाही चालणार, गणितामध्ये तर नाहीच चालणार. म्हणजे वाघाचे म्हणजे हे फक्त बोलण्यासाठी ठीक आहे. एखादा विचारतो अरे म्हणजे काय, म्हणजे काय, आणि मग त्याला म्हणतात म्हणजे वाघाचे पंजे. इथं नाही वाघाचे पंजे, इथं म्हणजेचा काहीतरी एक ठराविक अर्थ आहे. काय आहे आपण जाणून घेऊया की दशांश नेमकं काय आहे, काय वापर आहे. समजा एक उदाहरण आहे, 5.1 अंक ओळखू येतो तुम्हाला सगळ्यांना. एक जण ओळखू यायले सर. ओके छान. 5.1 ओळखू येत आहे. ओके ओके. आता एका कोणाला म्हणजे समजलं 5.1 किंवा 5.1. आता याचा अर्थ काय असं सांगतात आणि म्हणतात याचं रूपांतर करा. हे जे दशांश अपूर्णांक आहे याचं अपूर्णांकामध्ये रूपांतर करा किंवा दशांश मध्ये रूपांतर करा. तर नेमकं काय, आणि हेच आम्हाला लवकर समजलं नव्हतं. याच्या बेरजा करा सांगितलं, 5.1 अधिक 0.005 याची बेरीज करा. आता आपल्याला माहित आहे बेरीज करताना आपण काय करतो, एककाखाली एकक मांडतो, दशकाखाली दशक मांडतो, म्हणजे स्थानिक किमतीनुसार मांडतो. आणि स्थानिक किमतीनुसार जसं मांडत जातो तसं त्या ठिकाणी चुका होत जातात. आता कशा होतात, काय होते ते आपण नंतर पाहणार. ठीक आहे का. आता पहिल्यांदा आपण 5.1 याचा अभ्यास करूया. 5.1 म्हणजे नेमकं काय, याला कसं लिहायचं, कसं वाचायचं. 5.1 हे तर झालं, पण याला आता अपूर्णांक आणि छेदामध्ये लिहा, कसं लिहा. सर याला छेदात कसं लिहायचं, 5 हे दशांश आणि 1, 5 म्हणजे 10 आणि 1 असं लिहायचं काय, नाही असं लिहायचं नाही. अतिशय सोपं आहे. तुम्हाला जी संख्या दिली ना, दशांश चिन्ह काढून टाका आणि ती संख्या लिहा. मग काय संख्या तयार होईल बरं, एक जण सांगा. दशांश चिन्ह काढून टाका, काय तयार होईल सर 51 सर. पूर्ण संख्या तयार झाली. श्रेया थांब थोडस. एकाचं उत्तर आलं की लागली दुसरं नाही बोलायचं. एकाचं उत्तर आलं आपण थांबायचं. त्यावेळेस मला सांगा म्हटल्याच्या नंतर एक जणाचं उत्तर स्वीकारलं की पुढे दुसरे लागले बोलायचं नाही. म्हणजे तुम्हाला तुमचाच आवाज घुमल्यासारखा होईल. मग या 5 आणि 1 मधला जो दशांश आहे तो काढून टाकला, संख्या तयार झाली 51. आता अपूर्णांकाची रेष द्यायची आणि आता विचार करायचं की दशांश नंतर किती घरं आहेत किंवा दशांशानंतर किती संख्या आल्या, किती अंक आले. दशांशानंतर किती आले बरं, एकच अंक आलाय. मग एक अंक असेल तर 1 0 द्या, अलीकडे 1 लिहा, संपलं. इथं 51च्या खाली आपण जर 10 लिहिले, 51/10 याचाच अर्थ 5.1. आता जे विद्यार्थी असा भागाकार करतात त्यांना माहिती आहे. आता याची भागाकार आपल्याला फार महत्वाची आहे. पुढे पुढे आता जसं वाढत जाईल तसं आपण काय करतो, 0 10 ने 51 ला भाग द्यायचा आहे, म्हणजेच काय 0 कटला 1.1. जेवढे 0 तेवढे संख्या मोजत यायचे असतात आणि इथं छेदस्थानची जी शून्य आहेत, एकक दशक शतक 3 शून्य असतील तर त्या संख्या 3 वेळा मोजायच्या आणि 0 द्यायचं, दशांश द्यायचा. आता याच्यात थोडंसं पुढे जायचं आपल्याला नंतर. तुम्ही सर हे नेमकं समजलं नाही समजणार आताच. आधी फक्त आपण अपूर्णांकात रूपांतर करून घेऊया आणि मग तुम्हाला समजेल. आता तुमची वही पेन समोर. याचं उदाहरण तुम्हाला लक्षात आलं. 5.1 चा अर्थ काय घ्यायचा आपल्याला, ही पूर्ण संख्या जी आहे
ती अगोदर लिहायची, दशांश काढून टाकायचा, नंतर छेद लिहायचा आणि दशांशच्या नंतर किती अंक आहेत मोजायचे. इथं एकच अंक आहे, एक म्हणजे एक हा एकच नाही, दशांशच्या नंतर एकूण किती अंक आलेले आहेत, इथं एक आलेला आहे, म्हणून 1 0 लिहायचा आणि दशांश म्हणजेच 1. कारण ह्या उत्तराची पट जी आहे 10, उत्तर काय काय येतात खाली पहा. खाली याचा छेद फार सोपा आहे, दशांश अपूर्णांकाचा. 10 येतं, 100 येतं, 1000 येतं, 10,000 येतं किंवा 1,00,000 असेच येतं. काय बरं याच्यामध्ये फरक वाटतो तुम्हाला? काय सारखंपणा वाटतं? सर इथे एक लेव्हल आणि त्याच्या पुढे शून्यच दिलेले आहेत. म्हणजेच त्याला म्हणतात 10च्या पटीत. 1000 बघा, 10च्या पटीत. 10 10 100, 100 दाई 1000, 1000 दाई 10,000, 10,000 दाई 1,00,000, 1,00,000 दाई 10,00,000, 10,00,000 दाई 1 कोटी. अशा पद्धतीने 10च्या पटीमध्ये संख्या वाढतात. म्हणजे छेद विचार करायची गरज नाही. विचार फक्त एक करायचा आहे की दशांशच्या नंतर संख्या किती आल्या. पुन्हा एक उदाहरण पाहूया. जर समजा असं दिलेलं आहे 16.005 आणि सांगितलंय की या दशांश अपूर्णांकाचं व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर करा. तर दुर्गेश्वरी नवीन विद्यार्थी आपली पुण्याहून मला सांगते, आता याचं रूपांतर तू कशा पद्धतीने करणार? आवाज पोहोचतोय माझा? हो सर. ओके, प्रयत्न करायचा. चुकलं मुळीच चिंता नाही. आपल्या ग्रुपमधील, आपल्या समूहातील प्रत्येक विद्यार्थ्याला प्रत्येक कृती जमली पाहिजे, यासाठीच अट्टहास आहे. येते की नाही की, चुकते की काय, कोण काय म्हणे, कोणीच काही म्हणणार नाही, कोणीच हसणार नाही. या ठिकाणी आपल्या समूहातल्या प्रत्येक विद्यार्थ्याला, तुम्हाला एकदा आलं तुम्ही 10 जणांना सांगणार आहात, अरे असं नाही, हे असं असते, ही सोपी पद्धत आहे, याच्यानं जमते, म्हणजे तुम्ही पुढच्या 10 जणांना शिकवणार. म्हणून तुम्हाला ते पक्क आलं पाहिजे. आता तू प्रयत्न कर. कसं करावं लागेल? इथं कसं केलं, 5 आणि 1 होता, त्याच्याऐवजी आपण 51 घेतले. काय केलं ती कृती बघ. तर इथं काय करावं लागेल बघ, जमेल का? बर, अभिनव आहे का जॉईन? किंवा महेश, आपलं हे आपला आणखी कोण बघा, जुना विद्यार्थी आपला रोहिणी आहे का? आता ज्याला येते किंवा ज्याला वाटतं की नाही मी सांगू शकतो, अशापैकी एक जण. श्रेया, तुला जमेल का? सर 16,000. हा सांग, व्हिडिओ चालू करून सांग. सर मी सांगू? नाही, आर्यन सांगतो, आर्यनला सांगू दे. हा 16,500. आता एक मिनिट, आता मला एक सांग तू. आता कारण कसं आहे, आपल्या दोघी स्टुडंट लक्षात आलं नव्हतं, म्हणून आपण एक एक पायरी घेऊया. आता तुझ्याकडेच उत्तर येईल. तू 16,005 का घेतला बरं? कशामुळे घेतला 16,005? सर ते आहे की नाही, 16ला 16 आणि ते 2 0 आणि 5 सर ते शतक झाले. शतक आणि त्याला सगळ्याला मोपलो सर. एकक, दशक, शतक, हजार, 10,000. ते 10,000 झाले, तिथं 16 होता म्हणून 16,005. आणि तुम्ही म्हणले की आता एक मिनिट, अगदी तुझं बरोबर आहे. पहा, आता ज्याला समजलं नाही, काही विचार करू नका तुम्ही. किती मोठे गणित होतं, अरे बापरे, इथं तर सर्व शून्य दिलेला नव्हता, आता मी कसं करू? काही विचार करू नका, फक्त दशांशला उडवून टाका. या चिन्हाला गृहीतच धरू नका. गणित धरायचं आपल्याला, आता उत्तर काढताना गृहीत धरू नका म्हणतो, नाही कुठे आले गेले गृहीत धरू नका सांगितलं सर आम्हाला, लाईव्ह सांगितलं काय, असं नाही. त्याचं उत्तर काढताना आता असं लक्षात ठेवू नका, इथं दशांश चिन्ह आहे, जी संख्या आहे ती पूर्ण लिहा. एक दशक, शतक, या पद्धतीने 16,005.
अगदी आर्यन बरोबर 16,005. आता मात्र याला एक छडी मारायची आपल्याला नाही मारायचं. याच्या खाली पाठ द्यायचा बसायला. चला पाठाखाली कोण लपतंय पाहूयात आता. आता महेश तुला काय सांगता येईल? 1000. एक मिनिट बरोबर आहे तुझं. का बरं? व्हिडिओ चालू करून सांग. चल सांग. बरोबर आहे उत्तर तुझं, पण व्हिडिओ चालू करून तू सांग. पॉइंटच्या 5 2 0 3 0 आहेत. बरं 3 शून्य नाही तर हा पॉइंटच्या नंतर म्हणजे दशांश. आपण दशांश शब्द वापरतोय, पॉइंट शब्द काढून टाकायचा त्याला, कारण संख्या वाचताना आपण मराठीत वाचतो आणि आपल्याकडे जवळपास सेमी इंग्लिशचं कुणी नाहीये. त्याच्यामुळे आपण सरळ सरळ दशांश हा शब्द वापरतो. दशांश चिन्हाच्या नंतर 1 2 3 अंक आहेत. मग जितके अंक तितके शून्य. इथं गेलो याच्या घरात, नाही बाबा माझ्याकडे एकच आहे म्हटलं. तुझ्या घरात रे, नाही माझ्या घरात 1 2 आहे. हाही आपल्यासोबत येत नाही. तुझ्या घरात 1 2 3. सापडला. मग आपल्याला 1 2 3 आहे. 1 2 3. दशांश चिन्हाच्या पुढे किती अंक आहेत एवढं मोजा. 5 म्हणून 5 नाही द्यायची इथं. अंक मोजा, म्हणजे संख्या मोजा. किती संख्या दिलेल्या आहेत, एका ओळीत किती मुलं उभे टाकलेले आहेत, कोण कोण नाही, किती मुलं उभे टाकले, तशा पद्धतीचं. 0 0 5. मग शून्य तर संख्याच नाही, मग 5 जण आहेत नाही. ही एक संख्या किंवा हा एक अंक, हा एक अंक, हा एक अंक, असा एकूण 3 अंकांचा समूह आहे. म्हणून जितके अंक तितके शून्य. आणि नुसते शून्य दिल्यावर किंमत नाही, म्हणून त्यांना आपल्याला जोडायचा आहे 1. आणि आता 10 को मैं 10 लाख करके दिखा दूं, ऐसा हूं मैं जीरो वाला 1000 तयार. नुसत्या शून्याला किंमत नव्हती, पण तू जेव्हा अंकाच्या 1 पुढे दिसतोय, 1च्या नंतर आलेला आहे, तेव्हा मात्र त्याची किंमत वाढली. 1च्या पुढे शून्य आला 10 झाले, पुन्हा एक शून्य बसला 100 झाले, पुन्हा एक शून्य बसला 1000 झाले. इथं 10,000 नाही करू शकत आपण. का नाही करू शकत? कारण 1 2 3च संख्या आहे, 3च अंक आहेत, म्हणून 3 शून्य. अशा पद्धतीने ही संख्या 16,005 छेद 1000. म्हणजे या संख्येचं उत्तर 16.005. परीक्षेमध्ये प्रश्न असा असतो की पहिला प्रश्न कसा आहे मला सांगतो. म्हणजे परीक्षेमध्ये कोणत्या पद्धतीचे प्रश्न या उदाहरणावर प्राथमिक टप्प्यावर पडतात. 58.891 शब्दात देतात, अक्षरात देतात. ही संख्या खालील पैकी कोणती शोधा व पर्याय वर्तुळ गोल करा. काय अवघड आहे मला सांगा याच्यामध्ये? 58.001 आहे का याच्यामध्ये? कुणाला अवघड जाईल बरं ती संख्या मला सांगा. अशा कोणता विद्यार्थी आहे की ज्याला 58.001 ही संख्या लिहिता येणार नाही? असा कोण असू शकतो? कुणाला जमणार नाही बरं? करण तू सांग. सर संख्या कोण? सर कोणाला जमणार नाही असं कोणीच नाही. काय दशांश काढून टाकायचा तिथला, झाली संख्या तयार. नाही पण आता मला सांगा, मी आता तुम्हाला एखाद्या वेळेस सांगितलं, तुम्हाला मी सांगितलं चला 42.777 कराल का? मी तुम्हाला संख्या दिली, करण वाघमोडेला मी संख्या दिली किंवा आर्यन वाघमोडेला मी संख्या दिली की 52.53 काय होईल बरं? संख्या आहे 53. अशी संख्या कोणती होय सर? मग असाच प्रश्न त्या विद्यार्थ्याला सुद्धा पडू शकतो ना, की ज्याला 58 माहीतच नाही. म्हणून म्हणू शकतो का आपण प्रत्येकाला येते म्हणून? नाही. मग अडचण कुणाला? ज्याला 58 कशाला म्हणतात हेच माहित नाही. एखादा काय करू शकतो हुशार विद्यार्थी, आयडिया काय करू शकतो? आमच्या सोबतचा जो दीपक कोटले जो आहे, तो आयडिया काय पण करू शकतो. तो
समजा ती संख्या येत नाही, काय म्हणले तू? 58. हा 58. सर ते 81 झालं. ते झालं रे बाबा, पण त्याला माहितच नाही की 58 कशाला म्हणतात. 8 हा 8 म्हणले सर. हा आणि 1 म्हणजे 1 पण नाही. म्हणूनच मी नेहमी तुम्हाला म्हणतो, तुम्हाला फक्त 99 पर्यंत संख्येची ओळख झाली, फक्त 99, तुम्हाला कुठल्याच संख्या आढळत नाही. त्या संख्येपेक्षा दुसऱ्या मोठ्या संख्याच तयार होत नाही. अलीकडे फक्त शब्द वापरायचे तुम्हाला. 3 अंकी झाली की 100 म्हणायचंय, 4 अंकी झाली की 1000 म्हणायचंय, 5 अंकी झाली की पुन्हा 1000 म्हणायचंय, 6 अंकी झाली की लक्ष म्हणायचंय किंवा लाख म्हणायचंय, 6 आणि 7 लाख, अशा पद्धतीने पुढे जायचंय. पण 99 पेक्षा मोठी संख्याच तुम्हाला नाही. किती संख्या सांगू द्या, किती मोठी संख्या असू द्या. समजा तुम्हाला एखादी संख्या अशी आहे अब्जावधीमधली 99 अब्ज, 99 कोटी, 99 लक्ष, 99,000, 999. मला सांगा 99 पेक्षा मोठं काय आलं त्याच्यामध्ये? अंक फक्त वाढत गेले, परंतु संख्या मात्र 99 झाली. 99 पेक्षा मोठी संख्याच नाही. त्या 99 पासून सगळे आपल्याला आहे. म्हणून 99 पर्यंतच्या, आता तुम्ही म्हणता सर मी आता की 99 पाठच करून टाक, नाही 99 नाही पाठ करायचं. लेखनातून सरावातून कोणत्याही संख्या आपल्याला लिहिता आल्या पाहिजेत आणि त्यासाठी सराव कोणता करायचा, एक साधा सोपा तुम्हाला उपाय सांगतो की जे विद्यार्थी संख्या लेखनामध्ये आणि संख्या वाचनामध्ये अडतात आणि गणितामध्ये अडखळण्याचं एकमेव कारण संख्या न ओळखता येणे. आणि संख्या जर आपल्याला ओळखता नाही आले, हिला काय म्हणावं, लिहिता आलेले पण हिला म्हणतात काय कळलं. मग आपण म्हणतो 8 8 8 1 81, 8 2 82. तो जमाना गेला. तो पहिली दुसरी पर्यंत ठीक होतं. आता नाही, तुम्ही नाही करायचं त्याला. तिसरी पासून तर नाहीच नाही. तुम्हाला ही संख्या पहिल्या लक्षात आली पाहिजे. 8.5, 8.80, पुढे 5, 80 5 85. येस, दिस इज 85. 85 मग 85 मग लिहिताना कसे लिहायचे? दोन्ही पद्धतीने लिहा. 85 EIGSTY FIBE 85 85 अंक, अक्षर, इंग्रजी. तुम्हाला संख्या सांगतो, पण आपण काय करतो किंवा आपल्याला काय सांगितलं जातं, हा चला रे संख्या अंकात लिहा किंवा अक्षरात लिहा. मग सरळ 81 82 83 84 आपण अशा लिहितो किंवा 1 2 11 12 21 22 असं करतो आणि तिथंच आपली गोची होते. नाही करायचं. अगदी भाजीपाला जसा बाजारातून आणतो ना पिशवीत मिसळून, तशा संख्या घ्या. कुठली तरी 8च्या पाढ्यातली घ्या, कुठली तरी 6च्या पाढ्यातली घ्या, कुठली तरी 61 मधली घ्या, कुठली तरी 70 मधली घ्या, कुठली तरी 9 मधली घ्या, कुठली तरी 1 मधली घ्या. वेगवेगळ्या दुकानचा भाजीपाला घ्या आणि त्या संख्या करा. मग पहा तुमची संख्या आणणार नाही. कोणाच विद्यार्थ्याला ती संख्या आणणार नाही. संख्या लेखन आणि संख्या वाचन शिकण्याचा साधा आणि सोपा उपाय जर काय असेल, तुम्हाला जर वाटलं की मला संख्या येत नाही सर, थोडी अडचण आहे, आणि ते विद्यार्थी बाजूला सरकतात. म्हणून तुम्ही फक्त 99 पर्यंत संख्या, 9 पर्यंत आहेतच ऑलरेडी, 9 म्हणजे 10 पण आहे. त्याच्यानंतर आपल्याला 20 30 40 ही पाठ करायची गरज नाही किंवा लक्षात ठेवायची गरज नाही. मग राहिले आपल्याकडे फक्त 80 अंक राहतात आपल्याकडे शिल्लक. त्या अंकांकडे थोडंसं लक्ष ठेवायचं. त्याच्यामध्ये सुद्धा काही ठोकताळे आहेत. जर हा पाठ असेल, हा पाढा असेल 5.1 चा, तर याला 1 1 1 1 म्हणतात. 51 52 53 54 न येतो. जर 61 चा असेल तर इथं 66 येतो. जर 71 चा असेल तर याला सगळ्याला 70 येतो. जर हा 2.1 चा असेल तर 21 20 20 20 20 20 येतं. म्हणजे हे सुद्धा अतिशय सोपे, कारण काय येतं, 2 हा दशक आहे, 2 दशकची किंमत 20 आहे, म्हणून तिथं 71 72 73 या संख्या आहेत. जर काही विद्यार्थ्यांना अडचणी असतील तर त्यांनी ह्या माध्यमातून तुमच्या अडचणी सोडवा. आणि सर नाही सर मला थोडस या संख्या येत नाही, अगदी बिनधास्तपणे तुम्ही सांगू शकता. तुमची जसं डॉक्टरकडे गेल्याबरोबर डॉक्टर आपल्याला उभं टाकलं, हा तुम्ही पेशंट का, बरोबर, हा म्हणजे तोंडाकडे बघितलं, हा जा ते औषध घेऊन ये, असं नाही म्हणत. अगोदर तो विचारतो काय झालं, काय दुखतंय, आ करा, जीभ बाहेर काढा,
मग स्टेथोस्कोप काढणार, छातीचे ठोके मोजणार, पाठीकडून मोजणार, वाटल्यास नाडी मोजणार आणि सगळ्या माध्यमातून आणखी काही प्रश्न विचारणार. तुम्हाला कुठला त्रास होतो का, पोट दुखतं का, हे होतं का, ते होतं का, अमकं होतं का, ढमकं होतं का, हे सगळे वेगवेगळे प्रश्न विचारून त्यांना झालेल्या आजार नेमका कोणता असेल ते शोधून काढतात आणि त्यावरती उपाय करण्याचा प्रयत्न करतात. अगदी तेच करायचे आपल्याला. वेगवेगळ्या माध्यमातून जायचंय. आपला पेशंट कुठं आहे ते शोधून काढायचे. आता तुम्ही पेशंट नाहीये, पण मी मुद्दाम उल्लेख करतोय. आपलं पेशंट म्हणजे कुठं, जर माझी गाडी इथं अडत असेल तर मला इथली गोळी द्यायची, इथलं सायरप द्यायचंय, इथलंच मला काहीतरी एखादं टॉनिक द्यायचंय, जे की प्यायचं नाही, फक्त इथं ठेवायचंय. मग त्याचा वापर करायचा आणि आपल्याला पुढे जायचं. आणि एकदा का 99 पर्यंत आलं, मी सांगितलं त्या पद्धतीने जर तुम्ही गेला, वेगवेगळ्या भाजीपाला सारख्या संख्या काढा बाजूला, कोणत्याही पाड्यातल्या काढा. एकाच पाड्यातल्या काढून तुम्हाला कधीच येत नाही. म्हणून एकच पाडा करू नका, वेगवेगळ्या संख्या घ्या, फक्त 2 अंकी संख्या घ्या, 11 पासून ते 99 पर्यंत. आणि मग पहा, अंकात अक्षरात तुम्हाला कुठेच अडचण येणार, बाकी सगळं एक अंकी. तर हा झाला एक भाग दशांशचा. मुद्दा माझा थोडासा गॅप दिला, कारण विद्यार्थ्यांना माहित आहे असं का करतोय ते, बाकीच्यांना हळूहळू माहिती होईल. आता जाऊयात पुन्हा मूळ मुद्द्याकडे, बघूयात काय लक्षात आहे. तर आता एक ना, मी कोणता विद्यार्थी करू. आपल्यासोबत प्रथमेश नावाचा एक विद्यार्थी आहे. प्रथमेश, माझा आवाज पोहोचते तुझ्यापर्यंत? विद्यार्थी असतील किंवा कदाचित पालक किंवा शिक्षक असू शकतील ना, तिथे विद्यार्थी आहेत, मला म्हणजे ओळख नाही. सर हा सर ते बोलणं झालं सर, ते बाजूला गेलं सर. ठीक आहे ठीक आहे, काय हरकत नाही बेटा. नवीन असं तर एखादं कसं बोलू होते. तर श्रेया तूच सांग मला, आता तुला तुझा व्हिडिओ चालू कर आणि तुला मी संख्या देतोय, त्या संख्येचं तुला वाचन करायचंय आणि त्याचं रूपांतरही करायचं. ठीक आहे? बाकीच्यांनी फक्त तिच्याकडे लक्ष द्या, तिला व्यवस्थित वाचता येतो का. एक संख्या आहे, अगोदर हिचं वाचन कर. 4205.09. आता काय आलं बघ तुझ्या याच्यामध्ये एक अक्षर, एक शब्द कुठेतरी तुला वाटतं का, काय सर? माझ्याकडून काहीतरी चुकलं का, माझ्याकडून काहीतरी विसरलं का, असं वाटतं का तुला? हो सर. हा सांग, मग पुन्हा सांग. 42,402.5.09. आलं लक्षात, म्हणजे तुझी तुला चूक लक्षात आली. एक दशांश सुरुवातीला म्हटली होती, पण इथं मध्येच शब्द आला 0. मग इथं 0 नाही. मी जर 4205 म्हणलो तर मला दशांशानंतर 0 नाही म्हणायचं, मला 4205.09 असंच वाचायचं. 0 हा इंग्रजी वर्ड झाला, मला इथं इंग्रजी म्हणायचं नाही. आणि जर मला इंग्रजी म्हणायचं असेल तर करण कसं वाचावं लागेल मग? जर मला ही इंग्रजी संख्या वाचायला सांगितली तर मी कशी वाचणार? सर मी वाचू का? करण कोणताही चालेल, करण शिंदे चालेल, करण वाघमोडे चालेल, दोघांपैकी कोणी वाचा. आपल्याकडे 2-2, 3-3 नावाचे विद्यार्थी आहेत. नवीन विद्यार्थी सुद्धा तुम्ही वाचू शकता. महारुद्र वाचू शकतोस, दुर्गेश्वरी वाचू शकतेस. सर हा वाच बेटा मला. 4,000. मी आंतरराष्ट्रीय लिमिट म्हटलोय आता. सर मी वाचू? येस. 4205.09. Correct. You are right. 4205.09.
0.09. यस, यू आर ॲब्सोल्युटली राईट. म्हणजे आपण दोन्ही शिकतो. आपलं आणायचं नाही कुठं, पुढे पुढे चालायचं. 4205.09 शिष्यवृत्तीची पद्धत, आपल्या पाठ्यपुस्तकातील पद्धत. पण मला ही संख्या इंग्रजीमध्ये सुद्धा वाचता आली पाहिजे. आता मला करायचे रूपांतर. वेशांतर वेगळं, रूपांतर वेगळं. वेश म्हणजे कपडे घाल आणि रूपांतर म्हणजे आहे त्याच्यात काहीतरी बदल करणे. आता याचं रूप बदलायचे. दशांश आहे, मला व्यवहारिक करायचं. आता अपूर्णांकात रूपांतर करायचे, तर मी काय करणार? समर्थ सांगता येईल का आता तुला? समर्थ देवगुंडे. समर्थ, आवाज पोहोचतोय? ठीक आहे. इतर आणखी महारुद्र तुझ्यापर्यंत पोहोचतोय? मी सांगू? हो, थांब आलं एक मिनिट थांब. आपण थोडंसं नवीन विद्यार्थ्यांना संधी देऊ. आज आपल्यासोबत जे नवीन विद्यार्थी आलेले आहेत त्यांनी आपण तुमचं माईक चालू करून सांगू शकता. तुम्हाला बंधन नाही. सर मी सांगू शकतो म्हणून तुम्ही सांगा आणि त्यांनी बिलकुल सहभाग घ्या. कारण त्यांची तुम्ही जसं आता बोलताय तसं त्यांना बोलता आलंच पाहिजे. त्यांना आपल्याला बोलकं करायचं. हा, चला एक जण सांगा. चुकू द्या, हरकत नाही. मुद्दाम संख्या मोठी घेतली. कुणाला बरं जमेल? पृथ्वीराज तुला जमेल? सर सर मी सांगू का? हो सांग. 4205 4205 4205.009. झिरो नाही म्हणायचं, आपल्याला शून्यच म्हणायचं. देवनागरी वाचनामध्ये आपल्या 4 म्हटलोय तर याला 0 नाही म्हणायचं, याला सुद्धा शून्यच म्हणायचं. 0.9 किंवा आपण इंग्रजीमध्ये सुद्धा सांगू शकतो 4205.09. चालेल. ओके, आता इज इक्वल पुढे काय करायचं? 42,000 नाही सर 4,20,509. 4 लाख. अगदी बरोबर आहे तुझं. एक लक्षात ठेवा, तुम्हाला फार सोपी बाग एक क्लुप्ती दिली होती त्यावेळेस बहुतांश तुम्ही नव्हता, पुण्याचे विद्यार्थी काही जण नव्हते. तर एक लक्षात ठेवा, अंक मोजायचे 1 2 3 4 5 6. 6 अंक आले की लाखाचं कर. 4 आणि 5 अतिशय सोपं. 2 अंक आले की 10चं घर, हे आपल्याला माहित आहे. 3 अंक आले की शतकाचं घर, त्याला शे म्हणायचं. जर 4 किंवा 5 अंक आले संख्येमध्ये या की त्याला हजार म्हणायचं. 6 किंवा 7 अंक आले तर त्याला लक्ष किंवा लाख म्हणायचं. अतिशय साधं सोपं आहे. म्हणून अगोदर संख्या वाचनापूर्वी एकूण अंक मोजा. किती? 1 2 3 4 5 6. यस, 6 म्हणजे लाखाच्याच घरात. 6 म्हणलं की एकच लाख म्हणा. 7 म्हणलं की 2 अंक एकत्र करून लक्ष. संपलं का? एवढं फक्त आपण लक्षात ठेवायचं. 6 आहेत म्हणजे इथं 1 लाख. आणि आणखी सोपी पद्धत जर सांगायची तर जी संख्या आहे ती पटकन आपण बाजूला लिहून घ्यायची. 5च्या नंतर 0.9 आणि 3 अंकानंतर प्रत्येक 2 लाख स्वल्पविराम नाही. इथं 2 अंक झाले, इथं 2 अंक. संपलं का? आपण जे विराम देतो, विराम चिन्ह देतो, या विराम चिन्हांवरून आपल्याला संख्या फार सोप्या पद्धतीने वाचता येते. इथं स्वल्पविरामाच्या नंतर 4 आले म्हणजे एकटा 4 घ्यायचे. आता या 2 संख्या एकत्र घ्यायच्या. 3 ला तर काही प्रश्नच येत नाही. म्हणजे 4,20,509. कितीही मोठी संख्या राहू द्या, कितीही तुम्ही सहज वाचा. संख्या वाचन मी सांगतो तुम्हाला, आपल्या समूहातील विद्यार्थी जे आहेत अगदी अर्ध्या तासामध्ये 100% गॅरंटीने मी सांगतो आपण घेऊयात असतो. अगदी ज्याला संख्या वाचता येत नाही, 3 अंकीच्या पुढे संख्या वाचता येत नाहीत असे विद्यार्थी काही असतील तर नक्की तुम्ही मला सांगा, सर मला 3च्या पुढे तेवढं जमत नाही. मी सांगतो तुम्हाला फक्त अर्ध्या तासामध्ये, एकही म्हणून मी बोर्ड एक दाखवते तर मला अर्ध दाखवता येत नाही. फक्त अर्ध्या तासामध्ये मी तुम्हाला कोटीपर्यंत संख्या वाचन घेतो.
आणि तुम्हाला ते जमेल फक्त अर्ध्या तासामध्ये. अर्धा तास जर तुम्ही फक्त लक्ष देऊन जर वाचलं, लक्ष दिलं, तर तुम्ही कोटीपर्यंतच्या संख्या, अब्जपर्यंतच्या संख्या सहज वाचा. अरे इतकं सोपं आहे का? येस, इतकं सोपं आहे. आपल्याला वर्ष 2-2, 3-3 वर्ष संख्या वाचताच येत नाही. पण थोडस चावी फिरवली, व्हिडिओ बंद ठेवायचा नवीन विद्यार्थी जे आहेत ते. व्हिडिओ कोणी चालू करू नका बेटा. तर या संख्या ज्या आहेत लाखो कोटी अब्जपर्यंतच्या संख्या, आणि आपल्याला उदाहरण अब्जपर्यंत आहे. 5वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना 7 अंकी 8 अंकी संख्या आहे. शिष्यवृत्तीमध्ये 9 अंकीपर्यंतचे उदाहरण. तर अशा संख्या तुम्हाला वाचायच्या असतील, थोडस लक्ष द्यावं लागेल. फार सोपं आहे, काहीच अवघड नाही. म्हणून म्हणलं फक्त 99 पर्यंत संख्या येतात का? खिचडी करा. आता सरनं सांगितले बघ खिचडी करा. आई लवकर खिचडी कर, मला भूक लागेल. नाही, अंकांची खिचडी करा, त्यांचं शब्दात लेखन करा. मिसळ घ्या, इकडचे तिकडं, तिकडचे तिकडं, इकडचे तिकडं, तिकडचे इकडं. 9च्या पाड्यातली घ्या, 8च्या पाड्यातली घ्या, 7च्या घ्या, 6च्या घ्या, 5च्या घ्या, 4च्या घ्या. अशी सर मिसळ करा. 40च्या काही, 50च्या काही, 60च्या काही, वेगवेगळ्या गटातल्या. आणि मग त्यांचं वाचन तुम्हीच करा. येते का पहा. तुमच्या सोबत एखादा विद्यार्थी मित्र असेल तर त्याला विचारा, मी संख्या देतोय, तू वाच. तू संख्या दे, मी वाचतो. फार सोपी पद्धत म्हणजे मित्रासोबतचा अभ्यास. स्वाध्याय अध्ययन जे आहे ते सगळ्यात सोपं आणि सगळ्यात परफेक्ट. आपल्या मित्रासोबत प्रयत्न करा. मी तुला संख्या देतो 3 अंकी, तू मला दे. जमल्यात 3 अंकी, दोघांच्या बरोबर 5. पुन्हा 4 अंकीकडे जा, पुन्हा 5 अंकीकडे जा. अगदी पहा तुम्ही स्वतः, मी न सांगता तुम्हाला जमेल. तर अशा पद्धतीचं हे उदाहरण अगदी बरोबर सांगितलेलं आहे की या संख्येचं आम्ही सांगितलेली किंमत जी आहे आपल्याला मांडावी लागेल. सगळ्या संख्या अंक मांडून टाकायचे. 4, 2, 0, 5, दशांश सोडून द्यायचा, 0, 9 आणि छेद द्यायचा. आणि मग आता बघायचं वाचन करून. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, म्हणजे 4,20,000, 5,9. आता आली बारी, खाली काय लिहू? तर मी सांगू? नाही, आता दुसऱ्या नवीन विद्यार्थ्यांनी सांगा. 100. येस. खाली का बरं 100 आलं? का बरं 100 आलं? सर त्या दशांश चिन्हाच्या पुढे 2 शून्य होते सर. 2 शून्य झाला की आपल्याला 2 शून्य नाही, 2 शून्य नका म्हणू. दशांशच्या पुढे काय आहे? 09 सर. 2 आहेत तिथे, 2 अंक आहेत सर. एवढं लक्षात ठेवा. दशांशच्या पुढे अंक किती? दशांशच्या पुढे 2 अंक आहेत. हा एक अंक, हा एक अंक, 2 अंक आहेत. जेवढे अंक तेवढे शून्य. पण शून्यानं काम नाही भागणार, म्हणून 1 देणं आवश्यक आहे. म्हणून हा शतांश आहे. आपण शिकतोय दशांश, हा शतांश. सहस्त्रांश, लक्षांश असे शब्द असतात, पण तिकडे आपण तुम्हाला आताच घेऊन जात नाही. त्याची वाचन पद्धती फार वेगळी आहे. पुढे हा दशांश 0.9 म्हणतो, यालाच आपण शतांश 9 म्हणतात. जर 1000 चालले तर सहस्त्रांश 1 म्हणजेच काय, त्याची किंमत मांडताना करता आपल्याला. तर ते पुढे आपण बघूयात. तो तुमच्या अभ्यासाला नाही, आपल्याला फक्त या पद्धतीत आहे. तर आपल्याला तर तुम्हाला नक्कीच फक्त लक्षात आलं असेल की दशांशच्या पुढे जेवढे अंक येतात तेवढे शून्य मांडायचे. शून्याला किंमत नाही, म्हणून आपल्याला 10च्या पटीत, 10 तर नाहीये, 2 शून्य म्हणजे शतक. शत म्हणजे भाग बसला शतकाचा. आणि असं जर दिलं, उलट बघूयात आपण. प्रश्नाचं उत्तर झालं, उत्तराचा प्रश्न बघूयात. समजा आपल्याला गणित दिलं, कारण दोन्ही फिरून विचारलं जातं. असं गणित दिलंय. सॉरी, एक मिनिट. आता काय कराल? आता आर्यन नकोय, महेश नकोय, अभिनव. एक मिनिट, मी सांगतोय. सिद्धार्थ, तुला सांगता येईल का? सिद्धार्थ, जमेल का? याचं उत्तर सांगता येईल का? आता अपूर्णांक दिलाय. सर मी सांगू का? नाही. एकाला संधी सतत नको. आपल्याला वेगवेगळ्या विद्यार्थ्यांना संधी द्यायची.
नाहीच जमलं कुणाला तर पुढे येऊया. नाही सर. जमेल का? ओके ठीक आहे, सांगितलं जमत नाही, चांगले, हरकत नाही बेटा, शिकायचं आपल्याला. चालेल. करण वाघमारे तू आहेस का? तुला जमेल? सर मला जमते, सांगू? ओके सांग चल आता. तर 2.40 सर मी सांगू? 0. सर मी सांगू? हा महेश. 24.00 00. आणखी मी सांगू? हो, प्राची आहे का सोबत? सर 0.24. अंकाला पूर्ण म्हणायचं नाही दशांशच्या नंतर, पहिल्यांदाच सांगितलं. दशांशच्या नंतर आपण प्रत्येक अंकाला एकेरी वाचायचे, एक एक अंक वाचायचे. मग कसं वाचावं? 0.0 0 नको व्हायचा. 0.24. 0.24. आता पहा मुलांनो, आलेले दोन उत्तर अगोदरचे आणि आता दिलेलं उत्तर, या तीन पैकी उत्तर कोणाचं बरोबर आहे? आपण हा भाग अगोदर शिकला. 2.40 रूपांतर आपण शिकलो. काय केलं याचं रूपांतर? आपण जशी आहे तशी संख्या लिहिणे. 240 दशांशच्या नंतर 2 अंक आहेत म्हणून 201. याचं उत्तर तर हे आहे 240 अंश छेद 100. पण मी तर उत्तर दिलं होतं, प्रश्न दिलाय 24 अंश छेद 100. म्हणजे आपल्याला हा उत्तराचा पर्याय जमणार नाही. नंतर आपल्याकडे उत्तर आलं 24.00. बरोबर. आपण काय करतो मग? दशांश अपूर्णांक दिल्याच्या नंतर जसं आहे तसं लिहितो. झाली संख्या 2400. दशांशच्या नंतर 2 म्हणून आपण हे 2 इथं झाली 2400 अंश छेद 100. आणि आता जे तिसरं उत्तर सांगितलं 0.24 म्हणजेच 0 म्हणजे काहीच नाही, पूर्णांक आपल्याकडे नाही. मग दशांशच्या नंतर जी संख्या आहे तीच आपल्याला लिहावी लागेल. फक्त राहिले आता 2 4 झाला आता 24 आणि दशांशच्या नंतर 2 अंक म्हणून संख्या आली खाली 100. आणि हे आपलं म्हणून कधीही प्रश्नाचं उत्तर आणि उत्तराला प्रश्न बनवा, चुकणार नाही. सराव डबल होईल. ताळा पडताळा ज्याला म्हणतात गणितामध्ये. बेरीज केली तर लागलीच आलेल्या मोठ्या संख्येतून वरच्यातली एक संख्या वजा करा. आपोआप एक संख्या उरेल, ती तुमची जुळते का पहा, त्यालाच ताळा आणि पडताळा. आणि ताळा पडताळा जमला तर आता तर नाही समजलं काय म्हणले की बघूयात. समजा एक साधं गणित आहे, 4 अधिक 6 आपल्याला माहित आहे 10 होते. मोठी संख्या म्हणजे उत्तर आलं 10. आता दोन गणित करू शकता. पहा, एक बेरीज केली तर 2 वजाबाक्या करू शकता. एक वजाबाकी केली तर 2 बेरजा करू शकता. पहा, 4 अधिक 6 10. आता 10 ला घ्या आणि वजा एक संख्या मांडा. 10 वजा 4, 10 तून 4 गेले 6, हा एक संख्या येईल. किंवा 10 वजा इथे 4 केले होते, 10 वजा 6, 10 तून 6 गेले 4 उरले. आहेत का 4 आपल्याकडे? याला ताळा आणि पडताळा. दोन संख्या घेतल्या तर तिसरी संख्येचं उत्तर यावं. या दोन संख्येची बेरीज जर बरोबर आली असेल तर जमतं, एरवी जमणार नाही. हे आम्हाला लहानपणी थोडंसं पक्क करून घेतलं होतं की तुम्हीच तुमचे प्रश्न. तर 4.220 कुठे आहे? कशाने सांगितलं? एक मिनिट हा. याचं उत्तर जे आता अगोदर सांगितलेलं आहे ते मी दिलेला होता तुम्हाला प्रश्न 24 अंश छेद 100. याचं कसं कराल? तर साधं सोप्पं असं सांगतो. आता एवढ्या लांब मध्ये सर थोडं नाही समजलं, आमचा समावेश खूप हळूच म्हणतो तसं.
मग नाही समजलं ना, नका समजू देऊ ना, हरकत नाहीये. आपल्याला समजायचं तर बसलं. नाही समजलं, आता पहा, आता आणते का बघूया. काय करायचं? अपूर्णांक दिलाय, वरची संख्या जशाच तशी लिहून घ्या. काहीच क्रिया करू नका. इथं बेस्ट वे. जी संख्या दिली ती संख्या लिहा. ट्रिक्स लक्षात घ्या. दिलेली संख्या ऍज इट इज लिहा. आता खाली छेदामध्ये शून्य मोजा. शून्य मोजा, अंक मोजा म्हणत नाही, शून्य मोजा. किती आहे? 1 2. चला या तिकडे 1 2 द्या दशांश. आणि इकडे संख्याच नाही म्हणून द्या शून्य. झालं होतं. सर तेवढं समजलं नाही हो. अजून एखादं, आणखी एखादं बघा. समजा असं गणित आहे आता. महेश वाच, प्रश्न वाच. थोडं मोठा आवाज येतोय तुमचा. 123 अंश छेद 100. Yes, म्हणजे अपूर्णांकाचं वाचन फक्त लक्षात आहे. मला हे पाहायचं. 123 अंश छेद 100. आता मला तूच सांगा, आता मी पुढे काय घेऊ बरं या ट्रिक्स नुसार? मी पुन्हा एकदा सांगतो. असं गणित दिलं आणि व्यवहार आपण रूपांतर दशांश तसंच लिहून घ्यायचं. 1 2 अगोदर शून्य शून्य काय एक करू दशांश नका. चिन्ह 2 एक लक्षात घ्या. एक मिनिट, एक लक्षात घ्या. अगोदर तुम्ही शून्य शून्य काही घेऊ नका. अगोदर दशांश कुठे देऊ नका. अगोदर संख्या लिहा. अगोदर अंश लिहा. दिलेला अंश काय आहे तसंच लिहायचं सर पुढं आणि माग शून्य. हा किती शून्य आहे? 2 2. सर 2. किती घर मागे यायचं? 1 2 घर मागे यायचं. कुठून यायचं? माग कडून यायचं. 1 2 म्हणजे कुठं बसणार दशांश? काय झाली बरं संख्या तयार? 1 दशांश 2 3. 1 दशांश चिन्ह 2 3 किंवा 1 दशांश 2 3 किंवा 1.23. हो सर. आता काही अर्थ नाही. आवाज येत नाही बेटा, आवाज येत नाही. सर 3 असली की त्या पहिल्या संख्या नाही, आवाज नाही आला. पुन्हा मला तू विचार कर, चॅट बॉक्स मध्ये टाक, म्हणजे आर्यन किंवा कोणीतरी वाचून मला पुन्हा सांगेल. तुझा जो प्रश्न आहे सर 1 दशांश 2 3. हो ना, मी तेच वाचलं ना. 1 दशांश 2 3 किंवा 1 दशांश चिन्ह 2 3 किंवा 1.23. ओके, आता बघूया कुणाला जमते. वाटल्यास लिहून घ्या. बघूयात एक गणित कोण करते. तर मी करू का? वहीवर करा, वहीवर करा, वहीवर करा. वहीचा फोटो दाखवा. स्वतःच्या वहीवर करा. वही नसेल, तुम्ही कुठे बाहेर बसला असाल तिथं जे काही समजा खडू किंवा विटीचा दगड, विटीचा तुकडा काही असेल, तिथं फरशीवर वगैरे गच्चीवर असाल तिथं प्रयत्न करा. बघा, बाहेर असाल तर काडीने जमिनीवर प्रयत्न करा. जर वही पेन जवळ नसेल तर आणि तुमचा व्हिडिओ चालू करून तुम्ही वहीवर दाखवा. मी लॅपटॉप मध्ये बघतो. आणि थोडं मोठा, थोडस त्याला झूम कर बेटा. येस येस. नाही थांब, आर्यन नाही, आर्यनचं थोडस गडबड आहे. ओके, दीपक थोडा कॅमेरा हलवू नको बेटा. नाही, उत्तर मला दिसलं नाहीये. श्रेया यस.
श्रेया नाही चुकलं. श्रेया थोडीशी गडबड आहे. बघूयात आणखी काय होतंय. ठीक आहे, मला माहित होतं या अंकामध्ये गडबड होईल. एक समजून सांगतो, आता नाही गडबड होणार. पहा काय करायचंय. पहिली अट. सर माझं पहा ना. एक मिनिट पाहतो. अभिनव, येस येस येस, यू आर करेक्ट. तूच सांग आता. लाल शाहीमध्ये उत्तर दिलेलं आहे तू, व्यवस्थित उत्तर आहे तुझं, बरोबर आहे. अभिनवला जमलेलं आहे. सांगू का सर? हो सांग. पहिल्यांदा काय घेणार सर आपण. मी पहिले व्हिडिओ चालू ठेवायचा. बाकीचे व्हिडिओ बंद करा आता. फक्त आता उत्तर देणारा विद्यार्थी फक्त व्हिडिओ चालू ठेवा. चला सर आपण 5 मिनिट खाली 1000 वर 3 शून्य आहेत. नाही, अगोदर मी काय घेणार. अगोदर 4. कारण अंश 4 आहे आपल्याकडे. आपल्याला घेण्याचं बाकीचं 4. आता खाली 3 शून्य दिलेत. हा, खाली 3 शून्य दिलेत म्हणजे दशांशच्या अलीकडे 3 अंक झाली पाहिजे, म्हणून तिथे 2 शून्य दिले. 3 आता कसं म्हणायचं पहा, आता शब्द बदलायचे आपल्याला. कारण एक एक शिकत असताना आधी पायऱ्या शिकल्या, म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी शिकल्या. आता नियमाकडे यायचं. 3 स्थळानंतर तो शब्द काय वापरायचा. 3 स्थळानंतर दशांश द्यायचा. का 3 स्थळ. आता स्थळ कोणते आहेत आपल्याकडे. एकक, दशक, शतक, हजार हे जे स्थळ आहे, म्हणजेच संख्येच्या अंकांच्या स्थानिक किमतीच्या आहेत, त्याला स्थळ म्हणतात. मग ते 3 अंक सोडून द्यायचे, म्हणजे पुढे नाही जायचं, आपल्याला मागे मागे आहे. मग 4च्या मागे काय सर तुम्ही काय म्हणता. श्रेया तर आम्हाला म्हणेलच मला, सर 4च्या इकडे काय नाही सर, तुम्ही म्हणता 3 घरं या. नाही तर काय झालं, काय करावं लागेल आपल्याला. 3 घरं यायचे. हा एक अंक तर आहेच, एक आहे. दुसरा अंक काय तुम्ही. 0 0. तिसरा अंक काय घेऊ. 0 1 2 3 स्थळ झाले. आता काय देऊ. हॅलो सर. चिन्ह. आणि आता 0 काय देऊ. 0 सर मला एक विचारायचंय. एक म्हणजे वाक्य पूर्ण होऊ दे आणि मग विचार. इथं 4 आणि हा सहस्त्रांश आहे. मग 4 सहस्त्रांश आपल्याला द्यायचा असेल तर जो अंक दिलाय तो जशास तसा लिहायचा. आणि मला तर आता 3 शून्य वापरायचे. मग सर तुम्ही तर 3 घेतलेच नाही दशांशच्या पलीकडे. पण 1 हा अंक ऑलरेडी आहे. पहिलं घर, दुसरं घर, तिसरं घर. पहिलं घर, दुसरं घर, तिसरं. आणि मग या 3 घराच्या नंतर इथं आपल्याला 3 घराजवळ दशांश द्यायचा. आणि दशांशच्या अलीकडे संख्या नाही म्हणून आपल्याला 0 द्यायचा. याचा अर्थ 4ला आपल्याला जर 1000ने भागाकार करायचा असेल तर याचा अर्थ 1000चा तो चौथा भाग, 1000चा सहस्त्रांश भाग या ठिकाणी अशा पद्धतीने लिहावं लागतं. आता तुला विचार, तुला काय विचारायचं. हॅलो सर, मोबाईलचा मागचा कॅमेरा कसा चालू करायचा. समजलं नाही. हो म्हणूनच म्हणाल ना, हे लवकर समजणाऱ्याचं नाही. पण मी आणखी एक उदाहरण घेतलं की तुला सहज जमेल म्हणून म्हणलं. समजून सांगताना आपण बोलणं टाळायचं. कारण तेच उदाहरण चालू असताना आपण मध्येच बोललो तर तुलाही डिस्टर्ब होतो, दुसऱ्याला डिस्टर्ब, तुलाही कळणार नाही, त्यांनाही कळणार. आपल्याला हे गणित सोपे आहे. जेवढे अंक आहेत तेवढ्यापैकी सहज जागा आहेत देत आहेत. पण इथं जागाच नाही, जागा नाही, आपल्याला जागा करायची. आणि ती जागा करताना काय गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात. म्हणूनच आपण एक एक पायरी वर चढतो. पहिल्यांदा पाहिलं वाचन कसं करायचं, इंग्रजीत कसं करायचं, आपल्या देवनागरी भाषेमध्ये मराठीमध्ये कसं करायचं. त्याच्यानंतर पाहिलं आपण त्याच्यातले अंश, हा बरोबर आहे. त्याच्यानंतर किती संख्या आहेत ते पाहिलं. 2 अंकी संख्येचं वाचन पाहिलं. अपूर्णांक दिला तर दशांश कसा करायचा पाहिलं. दशांश दिला तर अपूर्णांक कसं करायचं पाहिलं. सोप्या पद्धती झाल्या. आता हळूहळू आपण पुढच्या पायऱ्यांकडे चालू. हॅलो सर. दिलाय. हा बोल, तू बोला बरं. मोबाईलचा मागचा कॅमेरा कसा चालू करायचा. मागच्याची गरज नाही आपल्याला, फ्रंट कॅमेऱ्यामध्ये सगळं छान होतंय. आणि वर चिन्ह असते त्या ठिकाणी बेटा,
मोबाईलच्या वर तिथं आपल्याला कॅमेऱ्याचं चिन्ह असते, त्या ठिकाणी आपण ते चालू करू शकतो. मोबाईल आहे तिथं चिन्ह आहे, तिथं तुम्ही फ्रंट आणि लेफ्ट रिअर आणि हे दोन्ही कॅमेरे तुम्ही चालू करू शकता. आणि आपल्याला पाहण्यासाठी आपल्याला हेच महत्वाचं, समोरचा भाग हेच असेल आपण चालू करू शकतो. आणि जर तुला बॅक कॅमेरा घ्यायचा असेल तर वर एक असं गोलाकार चिन्ह असेल किंवा कॅमेऱ्याचं चिन्ह दिसते त्या चिन्हाला फक्त क्लिक करायचं, मग तुला बॅक कॅमेरा चालू. ठीक आहे, तुला तुझी वही दाखवण्यासाठी तुला वाटत असेल तसं तर ते अतिशय सोपं आहे, काही अडचण नाही. तर आता पुन्हा लक्ष द्या, आता आपण आतापर्यंत डायरेक्ट आपण थोडं मोठ्याकडे गेलो, थोडे छोटे घेऊ आपण, एक दोन उदाहरणं घेऊया आणि मग हा भाग आपण इथं थांबूया, नंतर तुम्ही सराव. अगदी आपण एक 2 अंकी संख्येपासून जाऊया. एक उदाहरण घेऊया. आपल्याकडे वहीवर उदाहरण लिहून घेऊ शकता, ज्यांना येतंय ते करू शकता. तरी पण एकदा ही 4ही उदाहरणं सगळेजण समजून घेऊया. आता नाही समजलं, पूर्ण उदाहरण झाल्याच्या नंतर सर मला यातली ही स्टेप समजली नाही, ती तुम्ही तिथं वहीवर तुमच्या थोडीशी नोट डाऊन करा की मला इथं समजलं नाही, पण या उदाहरणात नाही समजलं तर तेच तुम्हाला इथं समजते का पहा, इथं नाही समजलं इथं समजते का पहा, इथं नाही समजलं तर इथं 100% समजेल. आणि तरी नाही समजलं तर मग सांग. बघा, 1/10 यामध्ये काय करायचंय, जो अंश आहे तो आपण मध्यभागी घ्यायचा. आता काही रेष येणार नाही खाली काहीच. इथं एक 2 अंकी संख्या आहे, 1 0 आहे, म्हणजे एक स्थळ आहे. एक स्थळानंतर म्हणजे एका अंकानंतर नाही, एक स्थळ, एकक दशक जे आहेत आपले त्याच्यानंतर माझ्याकडे दशांश बसणार आहे. मग दशांशच्या अलीकडे थोडेच नाही, म्हणजे मला 0 द्यायचा आहे. 1/10 याचाच अर्थ 0.1. दुसरं गणित पहा, 5/100. जो अंश आहे तो मी लिहिणार, शून्य किती आहेत मोजणार, 1 2 शून्य आहे, म्हणजे 2 स्थळानंतर, इथं 1 स्थळानंतर होतं, एकाच अंकानंतर दशांश दिला. इथं 2 शून्य आहेत 2 स्थळानंतर, पण माझ्याकडे तर एकच स्थळ आहे, 2 ठिकाण नाहीतच माझ्याकडे, नसू द्या, पुढे नाही द्यायचे मागे द्या. झाले 2 स्थळ, 2 स्थळानंतर आता दशांश द्या, दशांशच्या अलीकडे कुणीच नाही म्हणून पुन्हा 0. याला मोजू नका, नाही मी तर 2 शून्य 2 2 शून्य नाही, हे 2 शून्य होते म्हणून 2 अंकानंतर दशांश, 2 स्थळानंतर दशांश. तिसरं उदाहरण पाहूया, 7/1000. जो अंश आहे तो मी लिहिल. माझे झाले, माझे तवा झाले. आता बाकीच्यांना समजू द्या, मी तुम्हाला म्हणले 007. मला माहित आहे ते, मला माहित आहे काही जणांना पहिल्याच पटीमध्ये पहिल्याच त्याच्यामध्ये समजतं, एखाद्याला 2 वेळा, काही जणांना आपल्याला 2-3 वेळा. तर होतं कसं, समजते पहिल्या याच्यामध्ये, पण मनामध्ये थोडीशी भीती राहते, मला जमते की नाही, हा एक वेगळा भाव असतो. आणि त्यानंतर सांगू तर चुकलं तर कोण काय म्हणतं, असंही मनामध्ये भाव असतो. त्यामुळे थोडस आपल्याला वाटतं. आता नक्की जमते, 100% जमते. आता 7 आहे अंक, मी 7 घेतला. एकक दशक शतक जे आहेत म्हणजे किती शून्य आहेत, 3 शून्य आहेत, म्हणजे मला 3 स्थळ मोजायचे. एक काय सर तुम्ही 1 2 3 3 आम्हाला घ्यायचं आपलं फक्त विकत आणायचंय. एक स्थळ झालं, दुसरं स्थळ झालं, तिसरं स्थळ झालं. 3 शून्य म्हणून 3 शून्य देऊ नका, 3 शून्य येतील पण
तो दशांशच्या नंतरचा आहे. 0.007 1 2 3 1 2 3 आणि शेवटचं उदाहरण 9 आहे. 9 ला 9 आणि जागा ठेवा उत्तर लिहिताना. इथं जर 9 लिहिलं सगळी गडबड होऊन जाईल. आपल्याला उत्तर लिहिताना जागा सोडून लिहायचंय. 9 लिहिले. 9च्या नंतर सर माझी सगळी उत्तरे बरोबर आहे. आले अगोदर कुठलं होतं आता जमलं का? सर तुम्ही पहिल्या प्रश्नाला लिहायला लागला तर त्याच्या आधी झाली होते सर माझी. अरे वा. मग आता मला सांग, आता तुला पक्का विश्वास झाला का तुला जमतं म्हणून? सर माझे पण हो बरोबर सर. आले. ओके, हेच तर पाहिजे. हेच करायचं आपल्याला. माझ्या झालेच पाहिजे, हरकत नाही, झाले पाहिजे. मग आता फक्त एक शेवटचं उदाहरण बघायचं आपण की म्हणजे कुणी आता आपल्यासोबत मल्हार विद्यार्थी जो आहे तो आता जॉईन झालेला आहे आपल्यासोबत. तो पण हुशार विद्यार्थी आहे. त्याने मला बऱ्याचदा अभ्यासाचं केलेलं काम पाठवलं सर आहे. मी आज ग्रुपला ना एक पान भरून सर मी क्वेश्चन टाकते. बापरे, चालेल. मनन अभ्यास करा, हेच पाहिजे. गुड, व्हेरी गुड. आता पहा 9 अपूर्णांक तयार करू. आता आपण पाहूयात अगोदर एक उदाहरण पाहूयात. म्हणजे आता झालेलं त्याचं 9 लिहिला. मग आता शून्य किती आहे? येस, 1 2 3 4 शून्य आहेत. म्हणून माझ्याकडे याला गृहीत धरतो आपण 1 2 3 4. सह यायचं, दशांश द्यायचा आणि पुन्हा शून्य म्हणायचं. कारण वाचताच येणार नाही. असं म्हणू शकत नाही 0.009 नाही म्हणताय. 0.0009 चुकू नये. आता 0.0009 असं म्हणू नका. जर तुम्हाला 9 म्हणायचं तर याला शून्यच म्हणायचं. का परीक्षेमध्ये सर मी आता एक क्वेश्चन केलाय. सर मी आता एक क्वेश्चन केलाय. काय केलं? सर मी गणित केलंय ते तुम्ही दिलेलं. केलं? जमलं का? हा. ओके, व्हेरी गुड. खूप छान. आणि जमतंय म्हणून तुम्हाला सगळ्यांचं ओके. आणि जमलंच तर पाहिजे. जमायसाठीच आपला आहे. भीती दूर झाली पाहिजे. नावच आपल्या गप्पा मारत आपल्याला सगळं करायचं आहे. आणि या गप्पातून तुम्हाला नक्की जमेल. अवघड कुठला घटक असला तो आपण थोडा जास्त वेळ घ्यायचा. सर मला बोलायचे. हा, येस येस. सर तुम्ही ती स्लाइड ऍप वर पीपीटी करायचं शिकवलं का? हो. तुम्हाला त्या दिवशी एक मेसेज केला, त्या ऍप वर तुम्ही लिंक टाकली, त्यात मला शेअर करायला येत नव्हतं फक्त. ठीक आहे, आजची आपण सायंकाळची तासिका घेऊयात. चालेल? मला ना त्या स्लाइडची तासिकेची लिंक पाठवता का? आपल्याकडे आपल्या तासिकेची लिंक तुम्हाला समजा सायंकाळची घ्यायची असेल तर तुम्ही काय करायचं, एक टाइम ठरवून घ्यायचा. आपल्या मुलांशी गप्पा किंवा ऑनलाईन स्टुडंटसाठी तो नेहमीसाठी फ्री असतो, त्याचं काही अडचण नाहीये. फक्त मुलांशी गप्पा किंवा त्या ग्रुपवर तुम्ही आता समजा आता वाजलेले आता सकाळचा प्रश्न होईल, याच्यानंतर तुम्ही फक्त पाहायचं 12 दरम्यान आलेला आहे का. 12 वाजता सतत जायचं नाही. 12 वाजता काही मेसेज आलाय का पहा. त्याच्यानंतर सायंकाळी 5 वाजता काही मेसेज आलाय का. संपलं. या 12-5 जसं सकाळ दुपार संध्याकाळ 3 टाइम गोळी सांगतात का, 4 टाइम सांगत नाही ना, 3 टाइम. इमर्जन्सी असेल तर बघूयात आपण. तर सकाळ दुपार संध्याकाळ या पद्धतीने कधी 5 किंवा 6 एखाद्या वेळेस. कारण कसं आमची दिशादर्शकची बैठक असते 4 नंतर त्यावेळेस आम्हाला त्या ठिकाणी नाही जमत. तर तिथं जर तासिका माझी असेल तर मी त्या ठिकाणी तुमचं कॉल उचलू शकत नाही आणि सहभाग तुम्हाला घेऊ शकत नाही. त्यामुळं 5 वाजता किंवा 6 वाजता काही निरोप आलाय का तो त्या ठिकाणी तुम्ही समूहामध्ये पहा आणि तुम्हाला कळून जाईल आज आहे की नाही. ओके सर मला त्या स्लाइडची पीपीटीची लिंक पाठवा. लिंक ग्रुपवर आहे, मुलांची गप्पावर आहे. आणि नसेल आपला आर्यन त्याला वैयक्तिक टाकत. ओके, दिसतंय छान. ओके, सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तुम्ही करताय त्यामुळे आम्हाला सुद्धा खूप गुरु वाटतंय. मला या ठिकाणी मी अगोदर सांगितलंय, फक्त माझ्या शाळेचे म्हणून नाही
आपण कुठलेही असाल, आपण सर्व विद्यार्थी या ठिकाणी जॉईन होता, आनंदाने अभ्यास करतोय. दिवसभर आपल्याला अभ्यास करण्याची एक ऊर्जा मिळो, सर त्यासाठीच हा बेटा. सगळ्याला व्हिडिओ चालू करायला हवा सर. अरे बापरे, हो, तुझा उपक्रम असतो ना. ठीक आहे, कारण पहा बरेच विद्यार्थी इतके छान पैकी आपले कोलाज चालू करत आहेत. आणि सगळ्यात पहिलं कोलाज तर मला माझ्याकडे श्रेयाचं तर येतं, श्रेयाचं आहेच. आणि फक्त महेश, काल तुझी जी चर्चा झाली त्या ठिकाणी आर्यनने वगैरे उत्तर दिले, तेव्हा तर तू अगोदरच्याच त्याला तू बॉर्डर दिलास, 4 बॉर्डर दिलास, एक छान केलं तू ऍक्टिव्हिटी. पण त्याच्यामध्ये कालच्या फोटो नव्हत्या, म्हणून तुला आर्यन म्हणलं अरे आजच्या फोटो कुठे त्याच्यामध्ये, कारण त्या ठिकाणी तर फौजीची फोटो होती आणि त्या सैनिकाची मुलाखत आपण दिवाळी तासिकेमध्ये घेतलेली होती, म्हणून त्या ठिकाणी तुला त्याला विचारलं की आजचे फोटो कुठे आहे, आजचा कार्यक्रमाचं काहीच नाही त्याच्यामध्ये. पण आजचं नवीन तुझं काय होतं, तर तू त्याला 4 बॉर्डर दिला. ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. पण आपण आजच्या तासिकेतलं काय असेल, एखादी फोटो, एखादं कोलाज तयार करायचं. नंतर मी तुम्हाला दुसऱ्या एखाद्या ऍप्स मध्ये सुद्धा आणखी सांगेल. वेगवेगळे ऍप्स आपल्याला शिकायचे की जे शैक्षणिकसाठी अतिशय महत्वाचे असते. केवळ फोटोच नव्हे, खूप काही असते. ठीक आहे, झालं श्रेया, घेतलीस? सर आलेले आहेत. शिरीष सर, सॉरी मी लक्ष दिलं नाही बरं. मी आता पाहतोय फोटो, शिरीष सर जॉईन झालेले आहेत आपल्याकडे. शिरीष सर नमस्कार. नमस्कार सर. नमस्कार सर, नमस्कार. विषय, परंतु लॅपटॉप माझ्यापासून थोडं दूर असल्यामुळे माझं लक्ष गेलं नाही. सर उद्याला मात्र आठवणीनं तुम्ही 1 तासिका घ्याल सर, तुमच्या सवडीनुसार, सर. बरं, हो, नाही उद्याच तर नाही, सध्या मी नांदेडला आहे. बरं, तुम्हाला जेव्हा घ्यायची तेव्हा मला सांगा सर, काय अडचण नाही. हो, नाही, मी नक्की घेईल. ठीक आहे, म्हणजे फक्त गुरुवारी 100% मी सकाळची तासिका चालेल, नक्की. आता तासिका चालू होती माझी, तिकडे तासिका संपली की इकडे जॉईन झालो. ओके सर, मी आता जास्त लक्ष दिलं. हा, ठीक आहे. तर आपली आजची 141वी तासिका आपण या ठिकाणी थांबवणार आहोत. सर्व विद्यार्थ्यांचे पुनश्च अभिनंदन. आपण टेक्नोसोई बनत आहोत. सरांनी सुद्धा काल फोटो पाहिला, तुम्ही केलेले पीडीएफ पाहिले, आणि सर्वांनाच म्हणजे मुलांनाच जमतंय या गोष्टीचा काही आनंद जो आहे तो सगळ्या शिक्षकांना खूप मोठ्या प्रमाणात झालेला आहे. आपण केवळ अभ्यास करत नाहीये, तर आपण त्या मोबाईलचा पुरेपूर फायदा कसा घ्यायचा, जेणेकरून मला तरी वाटत नाही का तुम्ही कोणते विद्यार्थी त्यातील कोणत्या गेमला जात असाल. आता फक्त तुमचा गेम एकच असेल की मला नवीन काय. खूप छान सर, आमच्या मोबाईल मध्ये एक पण गेम नाही. व्हेरी गुड. सर, नवीन तुम्ही सांगता ना, नवीन ऍप घ्यायची वेळेस ती डिलीट करावी लागते. फक्त आणि फक्त मी असते. एक दिवस असे, एक आठवड्यानंतर मुलांनो, जे आम्हाला सुद्धा शिकायला एक तास म्हणजे एक आठवडा लागला, ते ऍप व्हिडिओ निर्मितीचं तुम्हाला सुद्धा सांगते नक्की. कारण शिरीष सरांची निर्मितीची ती नक्की आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू, नक्की घेऊ. सुरुवातीच्या जे छोटे काही महत्वाच्या गोष्टी आहेत त्या अगोदर आपण शिकू, म्हणजे मग तुम्हाला त्याच्यातली भीती निघून जाईल. कोणी विद्यार्थी असो, त्यांच्याकडे पालक त्यांना अर्धा 1 तास मोबाईल. तुम्ही रविवारी आपण हे करतो ना, टेक्नोची तासिका घेतो ना आपण. हो. आता आठवड्यातून 2 दिवस घ्यावं लागले, कारण आता त्यांची जिज्ञासा वाढलेली असल्यामुळे आता 2 वेळच घेतो. चालतंय, मग रविवारी आपण 100% तुम्हाला व्हिडिओ निर्मिती सांगूया कशी करायची, फोटोवरून. बापूसाहेब सरांचा हँडरेज आहे. बापूसाहेब सर नमस्कार. आणि खरंच बापूसाहेब सरांनी तर कालचा दिवस काय सिंहगडाचं दर्शन झालं, खूपच छान सर, खूपच छान. धन्यवाद सर. पाहिले मी फोटो सर्व पाहिले. सर आवाज येत नाहीये. 1 मिनिट. ते सर्व गुरुजनांना गुरुपौर्णिमेच्या आजच्या शुभेच्छा. आपला दिशादर्शकचा कार्यक्रम तर होईलच, त्याचबरोबर सर्व विद्यार्थी विद्यार्थ्यांना खूप खूप शुभेच्छा. तेवढंच बोलायचं होतं, बाकी काही नाही. आणि खूप चांगला उपक्रम चालू आहे, अशाच पद्धतीने काम चालू राहू द्या. धन्यवाद सर. नक्कीच सर, नक्कीच. आपल्या प्रेरणा आणि शुभेच्छा या बळावर नक्कीच या कोरोना परिस्थितीमध्ये जितकं शक्य आहे तितकं विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणं आणि त्यांच्यापर्यंत ते देणं हे
अगदी निरंतर चालू राहील. कारण या ठिकाणी आता आपण एकटे नाहीये, आपल्यासोबत तुमच्यासारखे आणि अनेक शिक्षक सहज शिक्षणामध्ये असतील, देशादर्शक मधील असतील, ते आपल्यासोबत जोडलेले आहेत. आणि त्यामुळे हा जो एक छोटासा आपण एक यज्ञ म्हणू, तो यज्ञ हा चालूच असेल आणि तो चालू राहण्याचा प्रयत्न सदैव सगळ्यांच्या मदतीने नक्कीच आपण पूर्ण करूया. धन्यवाद सर. धन्यवाद.